वळी आणखी एका महत्त्वपूर्ण बातमीकडे। विधान भवनातील तो व्हिडिओ कुणी काढला? कृषी मंत्री कोकाटेंचा व्हिडिओ चित्रीकरणाची चौकशी सुरू झाली आहे। विधिमंडळ सचिवालयाने या संदर्भातले आदेश दिलेत। विधिमंडळ सचिवालयाच्या आदेशानंतर ही चौकशी सुरू झाली आहे। हा व्हिडिओ नेमका कुणी काढला आणि तो कुणी व्हायरल केला या संदर्भातला तपास आता होणार आहे। विधिमंडळ सचिवालयाने या संदर्भातले आदेश जारी केलेले आहेत। त्यामुळे आता व्हिडिओ काढणाऱ्यावरती कोणती कारवाई होणार आहे, ती होणार आहे का, या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती समोर येईल। विधिमंडळ सचिवालयाने या संदर्भातले आदेश दिलेत। हा प्रश्न माणिकराव कोकाटे यांनी देखील उपस्थित केला होता की हा व्हिडिओ नेमका काढला कोणी आणि तो कोणी व्हायरल केला, लोकांपर्यंत पोहोचवला। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता माझ्यासोबत आहेत। ज्योत्स्ना, ज्या व्हिडिओनं संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे, हा व्हिडिओ माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आहे असं म्हटलं जातं। मात्र यावरती कोकाटेने देखील प्रश्न उपस्थित केला होता की हा व्हिडिओ नेमका काढला कोणी। आता या संदर्भातलं उत्तर मिळेल असं वाटतं? प्रशांत, आपण असं म्हणू शकतो की एकूणच परिस्थिती पाहता जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी अनेक वेळा जे आहे त्यांच्या सावरासावर करत अनेक वादग्रस्त विधानं सुद्धा दिली त्यांच्या सावरासावरीमध्ये। पण अशा वेळी आपल्याला पाहायला मिळते की माणिकराव कोकाटे यांनी जे स्टेटमेंट दिलं या सगळ्या गोष्टीचं की मी व्हिडिओ खेळत नव्हतो, मी व्हिडिओ गेम खेळत नव्हतो, मी पत्त्यांचा रमीचा गेम खेळत नव्हतो, तर मी जी जाहिरात होती ती जाहिरात मी स्किप करत होतो। पण विरोधक जे आहेत त्यांनी असा सवाल उपस्थित केला होता की जाहिरात स्किप करायला साधारण कितीसे सेकंद लागतात, ते जाहिरात स्किप करत नव्हते तर ते व्हिडिओ गेमच खेळत होते, असा दावा सातत्याने जे आहे ते विरोधी पक्षांकडून देण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे महाराष्ट्राचे कृषी मंत्री जे आहेत ते नेमके सभागृहामध्ये बसून व्हिडिओ गेम खेळत होते की जाहिरात स्किप करत होते, त्याच्या चौकशीचे आदेश जे आहेत ते विधान भवनातून देण्यात आलेले आहेत। आणि आता विधान भवनाची जी समिती आहे ती या संदर्भात संपूर्ण चौकशी करणार आहे आणि त्यानंतर हे स्पष्ट होईल की नेमका व्हिडिओ गेम जो आहे, कारण विधिमंडळ समिती चौकशी करणार म्हणजे एकूणच त्यांच्याकडे असलेला जो सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्हीमध्ये हे टायमिंग सुद्धा समोर येईल, स्पष्ट होईल की नेमका ती जाहिरात 5-10 सेकंदाची होती की तो व्हिडिओ किंवा ते गेम जो आहे ते कृषी मंत्री कंटिन्यू खेळत होते। त्यामुळे आता विधिमंडळ समितीकडनं या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। ज्योत्स्ना, तुम्ही आमच्यासोबत अशाच रहा। आणखीन एका बातमीवरती आपल्याकडनं विस्तृत विश्लेषण अपेक्षित